पाटी त्यात साई पिलांचीच दाटी पाळण्याची भली थोर पाटी त्यात सारी पिलांचीच दाटी धोरणा तोच का खेत होता धोरणा तोच का खेत होता माझा लढे होता माझा लढे होता मला समते करे होता मला समते करे कालवा म्हणून मला तो म्हणाला विसरू नको भागाव तुम्हाला कालवा म्हणून मला तो म्हणाला विसरू नको भागाव तुम्हाला होत त्याला अभिप्रेत होता त्याला अभिप्रेत होता मला समते माझा लढे होता माझा लढे संपूर्ण विश्वाला शांतीचा कथा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान डॉ. भारतीय घटनेचे शिल्पकार परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयाला मानाचा मुद्दा तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपला वेळात वेळ पाहिलेल्या आदरणीय भंतेजी त्यांना सुद्धा माझा प्रथम तसेच या कार्यक्रमाला आमच्या एका हाकेवरनं आपण सर्वजण उपस्थित झाला आणि आम्हाला आशीर्वादित केलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी आपले आभार मानतो. बंधूंनो, प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत 3 गरजा आहेत. त्याच्यापैकी अन्न आपल्याजवळ भरपूर आहे, वस्त्र आपल्याजवळ काहीच कमी नाही आणि निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर हा छोटासा निवारा आमची सूनबाई सुप्रिया आणि माझा मुलगा विष्णू यांनी आपल्या कष्टातून हे योगदानातून हे वस्तू उभी केली. त्यांना आशीर्वाद देणं आशीर्वाद सर्व धन मिळेल. पण मला एक म्हणायचं बंधूंनो आणि भगिनींनो, प्रत्येक माणसाला तसं घराची आवश्यकता आहे. तसेच जंगलात राहणारे पशु पक्षी सुद्धा आपलं घर तयार करतात आणि घरट्यात राहतात. तसेच या मनुष्य परिवारानं आपलं घर तयार केलं आहे. पण मला एक म्हणायचं आहे, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नको तू नुसत्या भिंती, तिथे जपावे प्रेम भावना आणि सर्व नाते. आपण सर्वजण उपस्थित झालात आणि हे निर्जीव भिंती आहेत, प्लास्टिक पातळ सिमेंटच्या भिंती आहेत, त्यांच्यात कोणत्याच प्रकारचं नाही. पण आपल्या आशीर्वादानं या भिंतीमधनं धम्मम शरणम गच्छामी, बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी हा नाद त्रिकाळ अबाधित राहणार आहे. त्याच्यासाठी भंतेजीने आपल्याला अर्चना दिलेली आहे, आशीर्वाद दिलेला आहे. त्यांची भंतेची अर्चना घेऊन आपण आपल्या गावी जावे आणि त्याच्यानंतर भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही, अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.